सगळीकडेच कचऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. शासन स्तरावर याबाबत गंभीरपणे काम सुरू आहे. पण आपल्यासारख्या सामाजिक संस्थांच्या सहभागानं या स्वच्छतेच्या चळवळीला बळ मिळालं आहे. येणाऱ्या काळात आपल्या सर्वांच्या सहभागानं आपलं शहर स्वच्छ आणि सुंदर करू, असे उद्गार पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी काढले. अवनी संस्था आणि किर्लोस्कर ऑइल इंजिन्स यांच्या संयुक्त विद्यमानानं आणि सामाजिक संस्थांच्या सहकार्यानं झालेल्या 4 दिवसीय उत्सव पुनर्चक्रीकरणाचा सोहळा समारंभात आंबेडकर बोलत होते. प्रकाश आंबेडकर म्हणाले, 2016च्या अस्तित्वात असणारा घनचक्र व्यवस्थापन कायद्याची अंमलबजावणी योग्य प्रकारे झाल्यास कचरा व्यवस्थापन देखील होईल आणि कचरावेचक महिलांना रोजगार देखील मिळेल. याबाबत वरिष्ठ स्तरावर भूमिका मांडली जाईल. त्यांनी प्रत्येक स्टॉलला भेट दिली. पुनर्चक्रीकरणाच्या भिंत या उपक्रमाला भेट देऊन या उपक्रमाचं कौतुक केलं. संजय पाटील यांनी अवनी एकटी संस्थेच्या माध्यमातून होणाऱ्या कचरा व्यवस्थापन कामाची माहिती दिली. याकडे शासनानं गांभीर्यानं पाहावं अशी विनंती केली. कचरावेचक महिलांच्या शिष्टमंडळानं खावटी योजनेच्या प्रमुख मागणीसह मागण्यांचं निवेदन दिलं. तत्पूर्वी तृप्ती देशपांडे यांनी घरातील ओल्या कचऱ्यापासून कसं खत बनवायचं याचं प्रात्यक्षिक दाखवलं. यावेळी अनिल चौगुले, डॉक्टर दिलीप माळी, स्मिता खामकर, मंगला काळे उपस्थित होत्या. हा उत्सव यशस्वी करण्यासाठी अनुराधा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली साताप्पा मोहिते, पूजा लोहार, स्नेहल जाधव, पुष्पा शिंदे, सुरेखा कांबळे, सविता कांबळे, साहिल शिकलगार, मनीषा कांबळे यांनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक शरद अजगेकर यांनी केलं, तर वनिता कांबळे यांनी आभार मानले.